नमस्कार, मी सुप्रिया. तुम्हा सर्वांचं स्वागत करते आहे एका गायडेड हीलिंग मेडिटेशनमध्ये. हे आहे मायग्रेन, डोकेदुखी, ॲसिडिटी व ताणतणाव कमी करणारे ध्यान. आता आपण काही वेळ स्वतःसाठी देणार आहोत. आपल्या डोकेदुखीवर, मायग्रेनवरती स्वयंउपचार करणार आहोत. हा एक हीलिंग मेडिटेशनचा प्रकार आहे. याचा वापर करून आपण शांतता आणि रिलीफ अनुभवू शकतो. आरामदायक स्थितीत बसा किंवा झोपा. डोळे अलगदपणे मिटा. आता आपला एक हात पोटावरती आणि एक हात हृदयावरती ठेवा. नाकाने हळुवारपणे श्वास घ्या आणि तोंडाने तो श्वास सोडा. आता श्वास आपल्याला मोजायचा आहे पुढील प्रमाणे. आता 4 म्हणेपर्यंत श्वास घ्या, थोडंसं थांबा आणि 6 म्हणेपर्यंत हा श्वास सोडा. सुरुवात करूयात. श्वास आत घ्या. 1, 2, 3 आणि 4. होल्ड करा. आणि आता श्वास हळुवारपणे सोडा. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. श्वास पूर्णपणे सोडलेला आहे. पुन्हा एकदा करूयात. 4 म्हणेपर्यंत दीर्घ श्वास आत घ्या. 1, 2, 3 आणि 4. श्वासाला होल्ड करा आणि आता हळुवारपणे श्वास सोडायचा आहे. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. अजून एक राऊंड करूयात. श्वास आत घ्या. 1, 2, 3, 4. होल्ड करा आणि आता हळुवारपणे श्वास सोडा. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. श्वास पूर्णपणे आता सोडलेला आहे. आता अनुभव घ्या की आपल्या डोक्यातील ताण, जडपणा, तणाव सगळं काही बाहेर निघून जात आहे. आपल्या वेदना विरघळून जात आहेत. आता मनात म्हणा, मी सुरक्षित आहे, मी शांत आहे. अजून एकदा मनातल्या मनात म्हणा, मी सुरक्षित आहे, मी शांत आहे. आता तुमचं सगळं लक्ष तुमच्या मस्तकावरती आणा आणि अशी कल्पना करा की तुमच्या डोक्यावरती एक कोमल, उबदार, व्हायलेट रंगाचा प्रकाश हळूहळू पसरत आहे. तुमच्या माथ्यावरती, तुमच्या या ब्रह्मरंध्रामध्ये हा प्रकाश सामावला जात आहे. हा व्हायलेट कलरचा प्रकाश, हा व्हायलेट लाईट आपल्या माथ्यामध्ये, आपल्या कपाळावरती आता येतो आहे. तो आपल्या कपाळाला म्हणजेच आपल्या फोरहेडला रिलॅक्स करतो आहे. आपलं मागचं आणि पुढचं डोकं शांत होत चाललेलं आहे. जणू काही हा व्हायलेट कलरचा लाईट आपल्या फोरहेडला मसाज करतो आहे असा अनुभव घ्या. हा व्हायलेट लाईट आता आपल्या डोळ्यांभोवतीचे स्नायू सैल करतोय, शिथिल करतोय. आता हा व्हायलेट लाईट आपल्या भुवया, आपले टेम्पल्स पूर्णपणे शिथिल करत चाललेला आहे. जर आपल्या डोक्यामध्ये काही वेदना होत असतील तर आता त्यांच्याशी लढू नका. त्यांना प्रेमाने पहा, साक्षी भावनेने त्यांच्याकडे बघत राहा. जिथे वेदना होत आहेत त्या वेदना असलेल्या जागेवरती हा व्हायलेट लाईट पसरत चाललेला आहे आणि त्या भागातल्या सगळ्या वेदनांना तो ॲब्झॉर्ब करतो आहे, शोषून घेतो आहे. आता मनात म्हणा, माझं डोकं पूर्णपणे शांत होत आहे. माय हेड इज completely relaxed.
आय एम ॲट ईज. माझं डोकं पूर्णपणे शांत आणि रिलॅक्स होत आहे. आता हा प्रकाश आपली मान, खांदे यांच्यावरती पसरत चाललेला आहे. आपल्या मानेमध्ये, गळ्यामध्ये जो काही ताण तणाव साचलेला आहे तो हळूहळू या प्रकाशामुळे पूर्णपणे विरघळून चाललेला आहे. अनुभव घ्या की तुमची मान, तुमचे खांदे, तुमचा गळा शांत होत चाललेला आहे. तिथला सगळा ताण विरघळून चाललेला आहे. आता कल्पना करा की तुमचं डोकं शांत शीतल चंद्रप्रकाशासारख्या पांढऱ्या प्रकाशामध्ये न्हात आहे. तुमच्या डोक्यावरती हा शीतल प्रकाश पसरत चाललेला आहे आणि तुमच्या पोटामध्ये मऊ, स्थिर, उबदार असा अग्नी आहे. अगदी सॉफ्ट फिलिंग, वॉर्म फिलिंग आपल्याला आपल्या पोटात आत्ता होत आहे. हा पोटात जो प्रकाश पसरत चाललेला आहे तो फार गरम नाहीये आणि संतुलित आहे. आपल्या पोटातील सगळ्या ऑर्गन्समध्ये हा प्रकाश पसरत चाललेला आहे आणि सगळ्यांना तो शांतता, स्थिरता, रिलॅक्सेशन, उबदारपणा आणि शीतलता प्रदान करत चाललेला आहे. पोटात जर काही जळजळ होत असेल, नॉशिया असेल, उलटीची भावना असेल, पोट जड झाल्यासारखं वाटत असेल तर या सगळ्यांवरती हा प्रकाश काम करतो आहे आणि सगळ्यांना एका संतुलनमध्ये आणतो आहे. आपलं पोट आणि त्याच्यातील सगळे अवयव ज्या नॅचरल, नॉर्मल आणि आरोग्यदायी स्थितीत असतात त्या स्थितीत तो त्यांना परत आणत आहे. आता आपण मनात म्हणूयात की माझं डोकं शांत आहे, थंड आहे, शीतल आहे. माझं पचन संतुलित आणि निरोगी आहे. माझं पचन संतुलित आणि निरोगी आहे. माझी पचन संस्था आरोग्यवान आहे. आता आपलं डोकं आणि आपलं पोट एकमेकांशी संतुलन आणि समतोल साधत आहे. आपल्या डोक्यावरती आणि आपल्या पोटामध्ये हा पांढरा सफेद प्रकाश आणि व्हायलेट लाईट दोन्हीही एकत्रितरित्या काम करत आहेत आणि तिथला सगळा ताण, तणाव, संघर्ष, वेदना दूर करत आहेत. आपलं हिलिंग होत आहे. आपलं मन, शरीर, भावना, चित्त शांत होत चाललेलं आहे. आता आपलं लक्ष आपण आपल्या भुवयांच्या मध्ये आणूयात, जिथे आपलं आज्ञाचक्र असतं. आपलं थर्ड आय चक्र तिथे असतं. आता कल्पना करा की तिथे एक निळसर जांभळा प्रकाश पसरत चाललेला आहे, जो स्थिर आहे आणि शांत आहे. मनात म्हणूयात की माझं मन स्पष्ट आणि स्थिर आहे. मला सगळ्या गोष्टींची क्लॅरिटी आहे. माझ्या मनात कुठलाही संघर्ष नाही, कॉन्फ्लिक्ट नाही, गिल्ट नाही, दुःख नाही. माझं मन स्पष्ट आणि स्थिर आहे. माझी मनस्थिती शांत आहे, द्विधा नाहीये. माझ्यामधला कॉन्फ्लिक्ट, गिल्ट, द्विधा मनस्थिती, डाऊट फिलिंग
ताण तणाव हे सगळं काही या निळसर जांभळ्या प्रकाशामध्ये विलीन होऊन गेलेलं आहे. आता आपलं लक्ष आपल्या पोटाच्या वरच्या भागामध्ये म्हणजेच नाभीच्या वर मणिपूर चक्रावरती घेऊन या. तिथे एक कोमल उबदार असा पिवळा प्रकाश पसरत चाललेला आहे अशी कल्पना करा. हा कोमल पिवळा प्रकाश आपल्याला संतुलित ऊर्जा देत आहे. आता या प्रकाशाला ॲब्झॉर्ब करतानाच मनामध्ये म्हणा, माझी अंतर्गत ऊर्जा शांत आहे, संतुलित आहे. माझी अंतर्गत ऊर्जा शांत आहे, संतुलित आहे. माझी अंतर्गत ऊर्जा शांत आहे, संतुलित आहे. आता आपल्या शरीरामध्ये हा प्रकाश त्याचं कार्य करतो आहे, तो हीलिंग करतो आहे. आपण त्याला साथ देऊयात, त्याला कॉपरेट करूयात. आता मनामध्ये म्हणूयात, माझी नर्वस सिस्टम पूर्णपणे शांत होत आहे. माझे सगळे स्नायू शांत, शिथिल झालेले आहेत, रिलॅक्स्ड आहेत. प्रत्येक श्वासासोबत माझं डोकं अधिकाधिक हलकं होत चाललेलं आहे. माझं शरीर स्वतःला बरं करण्यामध्ये सक्षम आहे आणि माझा त्याच्या उपचारक शक्तीवरती पूर्ण विश्वास आहे. मी विश्रांती आणि संतुलन यांना प्राधान्य देत आहे. मी विश्रांती आणि संतुलन यांना प्राधान्य देत आहे. आता पुढे असं म्हणा, माझ्या आयुष्यात असलेल्या व्यक्ती, वस्तू, परिस्थिती यांचा मी प्रेमाने स्वीकार करत आहे. माझ्या आयुष्यात असलेल्या व्यक्ती, वस्तू, परिस्थिती यांचा मी प्रेमाने स्वीकार करत आहे. I accept everything in my life with ease and love. I accept everything in my life with ease and love. I accept myself with love. मी माझा स्वतःचा संपूर्णपणे स्वीकार करत आहे. मी माझा स्वतःचा संपूर्णपणे प्रेमाने स्वीकार करत आहे. आता काही क्षण त्या स्वीकार भावनेमध्ये आपण राहूयात. आता हळूहळू आपलं लक्ष पुन्हा एकदा आपल्या श्वासाकडे आणूयात. आपला श्वास कुठल्या लयीमध्ये चाललेला आहे त्याला अनुभवूयात. आपल्या नॅचरल सहज अशा श्वासाकडे लक्ष देऊयात. तो कसा आत येतोय, कसा बाहेर जातोय, त्यासरशी आपल्या शरीरामध्ये काय संवेदना जाणवतायत त्यावरती लक्ष देऊयात. आणि आता आपण या ध्यानातून बाहेर येण्याची तयारी करूयात. त्यासाठी आपली बोटं, पाय हलकेच हलवा. आणि जेव्हा आपण तयार असू तेव्हा आपले डोळे हळुवारपणे, अगदी कोमलपणे उघडा. डोळे उघडल्यानंतर आता आपले दोन्ही हात एकमेकांवरती घासूयात, रब करूयात आणि ते दोन्ही हात
आपल्या कपाळावरून, डोक्यावरून, आपल्या पोटावरून फिरवूयात आणि यातील एनर्जी ॲब्झॉर्ब करून घेऊयात. आता या प्रकाशाला आपण धन्यवाद देऊयात की हा प्रकाश आणि त्यामार्फत येणारी हीलिंग एनर्जी आपल्या शरीरामध्ये प्रवेश करती झाली आणि त्याद्वारे आपलं हीलिंग झालेलं आहे. तेव्हा मनापासून ग्रॅटिट्यूड देऊयात या तेजस्वी अशा प्रकाशाला, या कॉस्मिक लाईटला, या हीलिंग लाईटला आणि या हीलिंग एनर्जीला आपण धन्यवाद देऊयात. मित्रांनो, हे एक स्वयंउपचार ध्यान आहे. कृपया लक्षात असू द्यात की तुम्हाला तुमच्या डॉक्टरांनी जर काही मेडिकेशन दिलेले असेल तर ते जरूर कंटिन्यू ठेवा. हे ध्यान श्रद्धा ठेवून नियमितपणे करणे गरजेचे आहे, तरच आपल्याला बेस्ट रिझल्ट्स मिळतील. प्लीज कन्सिडर दिस मेडिटेशन ॲज अन ऑल्टरनेटिव्ह हीलिंग थेरपी. तुम्ही या ध्यानामध्ये सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद. थँक यू सो मच. विथ लॉट्स ऑफ लव्ह अँड लाईट. ऑल द बेस्ट अँड ब्लेसिंग्स फ्रॉम मास्टर्स फॉर युअर हीलिंग. थँक यू. धन्यवाद.